गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण दहावीचा मॅथ्स वनचं स्टॅटिस्टिक्स चॅप्टर त्याच्यामध्ये काय काय बघितलं. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मीन, मीडियन, मोड असेल, ग्राफ असेल, त्याचे जे काही फॉर्म्युला आहेत ते सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हा प्रॅक्टिस सेट बघणार आहे. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे. आता हा फर्स्ट क्वेश्चन कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे, तर डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. आता मीन काढायच्या एकूण किती मेथड आहेत? 3. त्यातली पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड, दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड आणि तिसरी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे हा फर्स्ट क्वेश्चन डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. मग इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितले की कोणत्या मेथडसाठी किती कॉलम करायचं, कसं लक्षात ठेवायचं, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता पहिली मेथड आहे तुमची डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला 4 कॉलम करायचे आहेत. किती कॉलम करायचे? 4. तर पहिला कॉलम असणार आहे तुमचा क्लास, दुसरा कॉलम असणार आहे क्लास मार्क, तिसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि चौथा कॉलम असणार आहे FI इंटू एक्स. पहिला कॉलम असणार आहे क्लास, दुसरा कॉलम असणार आहे क्लास मार्क, ज्यालाच की आपण म्हणतोय एक्स आहे. त्यानंतर तिसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी, ज्यालाच आपण म्हणतोय FI. आणि शेवटचा कॉलम म्हणजे काय असतंय? आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार म्हणजे FI आणि एक्स. पहिला कॉलम असणार आहे क्लास, दुसरा कॉलम असणार आहे क्लास मार्क, त्यानंतर तिसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि चौथा कॉलम असणार आहे FI आणि एक्स. म्हणजे शेवटचा कॉलम म्हणजे काय असते? तर आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार असतो. आता प्रश्नामध्ये बघा तुम्हाला क्लास दिले, कशाचे क्लास दिले? टाईम इन कशामध्ये दिले? होलमध्ये दिले. मात्र जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असेल ते आहे तसं लिहून द्यायचं, जे जे क्लास दिलेले असतील ते. त्यानंतर पहिल्या जी लाईन असते ती असते क्लासची आणि दुसरी जी लाईन असते ती असते फ्रिक्वेन्सीची. आता फ्रिक्वेन्सी कशाची दिली आहे तुम्हाला? तर नंबर ऑफ स्टुडंट्स. मग फ्रिक्वेन्सीच्या इथे तुम्ही काय लिहिणार? नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट. असे 4 एकूण कॉलम करायचे. कोणत्या मेथडसाठी? डायरेक्ट मेथडसाठी. आता जे प्रश्नामध्ये तुम्हाला क्लास दिले ते क्लास आहे असे लिहायचे. पहिला क्लास कुठून कुठंपर्यंत दिलाय बघा? 0 to 2, त्यानंतर सेकंड नंबरचा 2 to 4 दिलाय, त्यानंतर 4 to 6, त्यानंतर 6 to 8 आणि लास्टचा क्लास दिलाय 8 to 10. जे क्लास दिले ते आहे तसं एकाखाली एक लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढचा कॉलम आहे क्लास मार्क. आता क्लास मार्क काढायचं काय फॉर्म्युला आहे? इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले क्लास मार्क कोणाला म्हणायचं, सगळ्या मेथडच्या सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केले. क्लास मार्क कोणाला म्हणायचं? क्लास मार्क काढायचं काय फॉर्म्युला आहे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. काय फॉर्म्युला आहे क्लास मार्क काढायचा? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. आता पहिला क्लास कुठून कुठंपर्यंत दिला आहे? 0 to 2. हा जो 0 आहे म्हणजे जी पहिली व्हॅल्यू आहे याला म्हणायचं लोअर लिमिट. याला कोणतं म्हणायचं? लोअर लिमिट. आणि दुसरी जी 2 आहे याला म्हणायचं अप्पर लिमिट. आपला फॉर्म्युला काय आहे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिटची किती व्हॅल्यू आहे? 2. मध्ये साईन कोणता आहे? प्लस. लोअर लिमिट, लोअर लिमिटची व्हॅल्यू किती आहे? 0 आणि अपॉन किती करायचं आहे? 2. 2 प्लस 0 ॲडिशन किती येणार आहे? 2 आणि अपॉन किती आहे? 2. म्हणजे याचं आन्सर किती येणार आहे? 1. म्हणजे पहिली क्लास मार्कची व्हॅल्यू किती झाली? 1. क्लास मार्कची इथं पहिली व्हॅल्यू किती लिहिणार तुम्ही? 1. आता दुसरा क्लास कुठून ते कुठंपर्यंत आहे? 2 to 4. आता दुसरा क्लास लिहिला 2 to 4. पण 2 ला कोणतं लिमिट म्हणणार आहे? जे पहिलं असते ते लोअर लिमिट असते आणि नंतरचं असते ते अप्पर लिमिट असते. मग 2 कोणतं लिमिट झालं? लोअर लिमिट. आणि 4 कोणतं झालं? अप्पर लिमिट. आता परत या फॉर्म्युलामध्ये अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिट किती आहे? 4. मध्ये साईन कोणतं वापरायचं आहे? प्लस. लोअर लिमिट किती आहे? 2 आणि अपॉन किती करायचं आहे? 2. 4 प्लस 2 किती आन्सर येते? 6 आणि अपॉन 2. 6 अपॉन 2 आन्सर किती येते? 2 1 चा 2 आणि 2 3 चा 6. म्हणजे तुमचं दुसरा क्लास मार्कची व्हॅल्यू किती येणार आहे? तर दुसऱ्या क्लास मार्कची व्हॅल्यू येणार आहे 3. आता पुढचा क्लास किती कुठून कुठंपर्यंत आहे? 4 आणि 6. आता इथल्या इथं करायला पाहिजे 2 क्लासची ॲडिशन आणि अपॉन किती करायचं? 2. 6 आणि 4 ॲडिशन किती येत्या? 10. मग 10 अपॉन 2 आन्सर किती येते तुमचं? 5 येते. 2 क्लासची ॲडिशन आणि अपॉन 2 हा तुमचा क्लास मार्क. मग 6 आणि 8 ॲडिशन किती येत्या?
14 आणि अपॉन 2 म्हणजे आन्सर किती येते तुमचं 7. आता 8 आणि 10 ॲडिशन किती येत्या 18 अपॉन 2 म्हणजे आन्सर किती येते तुमचं 9. आता क्लास मार्क काढायची पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो. सगळं फॉर्म्युल्याने काढत बसायचं नाही. पहिल्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युल्याने काढायच्या. म्हणजे काय फॉर्म्युला यूज करणारा अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. पहिल्याला अप्पर लिमिट दुसऱ्याला लोअर लिमिट. 2 क्लासचे ॲडिशन आणि अपॉन 2 जे काही आन्सर येईल ते. पहिल्या 2 व्हॅल्यू फॉर्म्युल्याने काढण्याचं की पहिल्या 2 व्हॅल्यू आल्या की ह्या दोघांच्यातला डिफरन्स बघायचा. 1 आणि 3 मध्ये कितीचं अंतर आहे 2चं अंतर आहे. मग पुढे फक्त 2 नंबरनं पुढं व्हॅल्यू लिहित जायचं. म्हणजे बघा 3 नंतर 2 नंबर सुद्धा किती येते 5 परत किती येणार आहे 7 आणि परत किती येणार आहे 9. म्हणजे प्रत्येक तुम्हाला फॉर्म्युला काढायची गरज आहे काय नाही. ही ट्रिक इथं वापरायची. पहिल्या 2 आहेत ते आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे. पहिल्या 2च्या मध्ये कितीचं अंतर बघायचं. 3 आणि 1 मध्ये कितीचं अंतर आहे 2चं अंतर आहे. मग त्याच्यानंतर 3 नंतर 2 पुढे मोजायचं. 3 नंतर 2 मोजल्यावरती किती येते 5. परत 5 नंतर 2 मोजायचं किती येते 7 आणि 7 नंतर 2 मोजल्यावर किती येते 9. ही तुमची ट्रिक आहे क्लास मार्क काढायचं. सगळ्यांना पहिले 2 कॉलम समजले. आता पुढचा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय प्रश्नांमध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आहेत तशा द्यायच्या. आता बघा प्रश्नामध्ये काय काय व्हॅल्यू दिल्या प्रत्येक क्लासची तुम्हाला फ्रिक्वेन्सी वेगवेगळी दिलेली आहे. बघा पहिल्या 0 to 2 साठी फ्रिक्वेन्सी किती दिल्या 7. त्यानंतर किती दिल्या 18 परत 12 त्यानंतर 10 आणि इथे किती शेवटची फ्रिक्वेन्सी किती दिल्या 3. आता शेवटचा कॉलम म्हणजे काय FI आणि XIचं मल्टिप्लिकेशन. हा FIचा कॉलम आहे आणि हा कोणता कॉलम आहे XIचा. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. बघा 7 into 1 पहिले कॅल्क्युलेशन किती येणार आहे 7. 18 into 3 किती आन्सर येते 54. 12 into 5 किती आन्सर येणार आहे 60. 10 into 7 आन्सर किती येणार आहे 70 आणि 9 into 3 जे आन्सर किती येणार आहे तुमचं 27. सगळ्यांना टेबल कळालंय का बघा. जर डायरेक्ट मेथड आली आणि मीन काढायचं असेल तर किती कॉलम करायचे 4. क्लास मार्क फ्रिक्वेन्सी आणि FI आणि XI. शेवटचा कॉलम म्हणजे काय असते तर आधीच्या 2 कॉलमचा काय असतो गुणाकार असतो. क्लासच्या प्रश्नामध्ये दिलेले असते ते आहे तसं लिहायचं. क्लास मार्क काढायचं काय फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. या फॉर्म्युल्याने जसं सांगितलं तसं क्लास मार्क काढायचा. फ्रिक्वेन्सीची प्रश्नामध्ये दिलेली आहे ती आहे तशी लिहायची आणि शेवटचा कॉलम FI आणि XI. शेवटचा कॉलम म्हणजे काय असते आधीच्या 2 कॉलमचा काय करायचं आहे गुणाकार करायचा. असा आपण काय करून घ्यायचं आधी टेबल तयार करून घ्यायचं. आता त्यानंतर बघा फॉर्म्युला घ्यायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं. आता इंट्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये सांगितले काय फॉर्म्युला आणि कसा लक्षात ठेवायचं ते. पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे तर मीन काढायचं आहे बरोबर आहे. पण मीन काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे आणि मीन कशाला डिनोट करायचा तर मीन हा X आणि अशी डोक्यावरती रेष त्याला म्हणायचं X बार. मीन हा कशाला डिनोट करायचा X बार डिनोट करायचा. X बार इज इक्वल टू. तर फॉर्म्युला पाठ करायची काही गरज नाही. इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रत्येक गोष्ट कशी लक्षात ठेवायची ते. आता X1 मीन काढायचा. कसा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये काय असते शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन काय असते N. आता शेवटचा कॉलम काय आहे FI आणि XI. मग FI आणि XI ॲडिशनसाठी आपण कोणता सिम्बॉल वापरतोय तर ॲडिशनसाठी आपण सिग्मा हा सिम्बॉल वापरतोय. मग सिग्मा लिहिलं कुणाची ॲडिशन घेणार आहे आपण FI आणि XIची ॲडिशन घेणार आहे. मग आता ह्या कॉलमची तुम्हाला काय करायला पाहिजे ॲडिशन करायला पाहिजे. बघा ॲडिशन करून किती येते 7 आणि 4 किती येते 11 आणि 7 किती येते मोजा 18. 18शी किती येणार आहे 8 परत इथं 1 3 7 आणि 3 किती येते 10 आणि 6 16 आणि 5 21. म्हणजे तुमची ॲडिशन किती येणार आहे 280. आता आणि कोणाची ॲडिशन लागते तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन लागते. कोणती पण मेथड असू दे शेवटच्या कॉलमची आणि फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन करायची. आता शेवटच्या कॉलमची ॲडिशन काय येते सांगा बघूया. फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन काय येत्या ॲडिशन करून बघा. आणि फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या ॲडिशनला म्हणायचं आहे N. काय म्हणायचं आहे N. आता ह्याची ॲडिशन करून बघा किती ॲडिशन येत्या तर याची ॲडिशन येत्या 50. किती ॲडिशन येत्या 50. तुम्ही करून बघा. आता शेवटच्या 2 कॉलमची ॲडिशन झाली. आता फॉर्म्युला काय आहे शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन किती करायचं N. मग शेवटच्या कॉलमच्या ॲडिशनला काय म्हणतोय आपण सिग्मा FI आणि XI आणि अपॉन फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या ॲडिशनला काय म्हणतोय आपण N. हा N तुम्ही सिग्मा FI असं पण लिहू शकता. N लिहिलं
तरी पण चालते आणि सिग्मा एफ आय लिहिलं असं तरी चालते. सिग्मा एफ आय म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची बेरीज. आणि एन म्हणजे काय, एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची बेरीज. म्हणजे एन लिहिलं असं तरी चालते आणि सिग्मा एफ आय लिहिलं असं तरी चालते. दोन्हीपैकी एक कोणतं पण लिहा. आता मी लिहितो इथं एन. आता बघा सिग्मा एफ आय अपॉन एन. मग सिग्मा एफ आय एक्स आय अपॉन एन. मग सिग्मा एफ आय एक्स आयची ॲडिशन किती आहे, 280 आणि अपॉन एनची व्हॅल्यू किती आहे, 50. आता ह्याची तुम्हाला डिव्हिजन करायची, बरोबर आहे. आता 50चा डायरेक्ट टेबल तयार करूया. आता 50चा राहू दे, 5चा तरी टेबल येतो का नाही सगळ्यांना, 5चा. 5 एके 5, 5 दुणे 10, 5 चौक किती येते, 20 येते. म्हणजे आता 50 एके किती येणार आहे, 50. 50 चौक किती येणार आहे, 5 चौक 20 येते. म्हणजे 50 चौक किती येणार आहे, 200 येणार आहे, बरोबर. मग 218 मधून 200 गेल्यावरती उरणार आहे किती, 18. आता 50 ना 18ला भाग जातोय काय, नाही. मग काय करणार, पॉईंट देणार आहे, ह्याच्यावरती शून्य काय करायची, वाढवायची. परत आता आपण परत टेबल तयार करायला पाहिजे. 50 एके 50, 50 दुणे किती येणार आहे, 100 आणि 50 त्रिक किती येणार आहे, 150 आणि 50 चौक किती येणार आहे, 200 येणार आहे. म्हणजे कितीचा भाग जाणार आहे, 3चा. 50 त्रिक किती येणार आहे, 150 येणार आहे. आता 180 मधून 150 केल्यावरती किती उरतात, 30 उरतात, बरोबर आहे. परत 50 ने 30ला भाग जाणार आहे काय, नाही. सिग्मा एफ आय एक्स आय. सिग्मा एफ आय एक्स आयची ॲडिशन किती येत्या, 280 अपॉन एन किती आहे तुमचं, 50. आता या दोघांची डिव्हिजन करून बघू. जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो बाहेर लिहायचा आणि जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो कुठे लिहायचा, आत लिहायचा. आता मला 50ला 280ला दाखवायचं. 50चा राहू दे, सगळ्यांना 5चा तर पाडा येतो का नाही. 5 चौक किती असते, 20. मग 50 चौक किती येणार आहे, 200 येणार आहे. आता बघा पहिल्यांदा भाग राहिला 4चा, म्हणजे उत्तर किती येणार आहे तुमचं, 200. मग 218 मधून 200 गेल्यावरती किती उरणार आहे, 18 उरणार आहे. परत 50ला 18ला भाग जाणार आहे काय, नाही. मग आपण काय करतोय, पॉईंट देतो आणि खाली एक शून्य काय करतोय, वाढवतोय. आता बघा 50 एके किती असणार आहे, 50 असणार आहे. 50 मध्ये किती असणार आहे, 100 असणार आहे. 50 त्रिक किती असणार आहे, 150 असणार आहे. आणि 50 चौक किती असणार आहे, 200 असणार आहे. मग आता बघा कितीचा भाग लावणार, 200चा लावणार का 150 लावणार. 200 झालं तर 180 पेक्षा मोठे येते, आपण छोट्या संख्येचा भाग लावतोय. मग कितीचा भाग लावायचा, 3चा. म्हणजे उत्तर तुमचं किती येणार आहे, 150. आता 180 मधून 150 गेल्यावरती किती उरतात, 30 उरतात. परत 50 ने 30ला भाग जाणार आहे काय, नाही. मग परत एक शून्य काय करणार, वाढवणार. आता 4 झाले. परत 5चा भाग करून बघूया. 5चा किती येणार आहे, 25 आणि 6चा 6 पंचे 30. म्हणजे 50 सक्क किती उत्तर येते तुमचं, 300 उत्तर येते. आणि रिमाइंडर म्हणजे बाकी किती उरते तुमची, 0 उरत्या. म्हणजे तुमची डिव्हिजन किती आल्या, 4.36. हा तुमचा काय आलाय, मीन. मीन किती आलाय तुमचा, 4.36. हा तुमचा मीन आलेला आहे. आता मीनला कशामध्ये टाइम दिलाय तुम्हाला, हवर्समध्ये दिलाय. म्हणजे त्याला युनिट काय दिला, हवर्स. हे तुमचं प्रॅक्टिस सेटमधलं 6.1 क्वेश्चन नंबर 1 आहे. सगळ्यांच्या क्वेश्चन नंबर 1 लक्षात आला आहे. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर डिव्हिजन तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेली आहे. ओके, आता आपण घेऊया सेकंड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन बघितला. आता सेकंड क्वेश्चन काय आहे, फाइंड मीन बाय ॲझ्युम मीन मेथड. फर्स्ट क्वेश्चन बघितलेला तो होता डायरेक्ट मेथडचा. आता सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲझ्युम मीन मेथडचा. आता पहिली मेथड होती आपली डायरेक्ट मेथड आणि दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड. आता डायरेक्ट मेथडमध्ये आपण एकूण 4 कॉलम केले, तसं ॲझ्युम मीन मेथडमध्ये एकूण 5 कॉलम करायचे. बघा डायरेक्ट मेथडमध्ये आपण किती कॉलम केले, 4. आणि ॲझ्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम करायचे, 5. तर कॉलम पाठ करायची काही गरज नाही. डायरेक्ट मेथडमध्ये तुम्ही जे कॉलम केले ते 4 कॉलम ॲझ्युम मीन मेथडमध्ये असणार आहे आणि एक कॉलम फक्त काय होणार आहे, वाढणार आहे. आणि तो किती नंबरला ॲड होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर डायरेक्टपेक्षा ॲझ्युम मीन मेथडमध्ये एक कॉलम ॲड होतोय, तो म्हणजे DI = XI - A आणि तो कॉलम 3 नंबरला ॲड करायचा.
किती नंबरला ॲड करायचा, तर 3 नंबरला ॲड करायचं. आणि बाकीचे जे 4 कॉलम आहेत ते डायरेक्ट मीटरसारखे सेम असतात. आता बघ तुम्हाला काय दिलं आहे क्वेश्चन, टोल इन रुपीजमध्ये दिला आहे आणि नंबर ऑफ व्हेकल्सची संख्या दिली आहे. आणि हा क्वेश्चन कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचा आहे, ॲझ्युम मीन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. आता ॲझ्युम मीन मेथड म्हटलं की किती कॉलम करायचे, 5 कॉलम करायचे. पहिला कॉलम असणार आहे क्लास. क्लास कशाचे दिले आपल्याला, टोल दिला आहे इन रुपीजमध्ये. त्यानंतर दुसरा कॉलम कोणता असणार आहे तुमचा, जो तुम्ही डायरेक्ट मेथडमध्ये केला तोच. दुसरा कॉलम असणार आहे आपला क्लास मार्क. क्लास मार्कलाच आपण म्हणतोय एक्स आहे. त्यानंतर तिसरा कॉलम आपल्याला डायरेक्ट मेथडपेक्षा एक कॉलम ॲड होतोय, तो किती नंबर ॲड होतोय, तर 3 नंबरला. तिसरा कॉलम तुमचा काय असणार आहे, डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. हा तिसरा कॉलम असणार आहे. चौथा कॉलम असणार आहे आपला फ्रिक्वेन्सी, ज्यालाच आपण म्हणतोय एफ आय. कशाची फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला, तर नंबर ऑफ व्हेकल्स. आणि शेवटचा कॉलम म्हणजे काय असते, तर आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. आधीचे 2 कॉलम काय आहेत, एफ आय आणि डी आय. म्हणजे शेवटचा कॉलमचा काय येणार आहे, एफ आय आणि डी आय, म्हणजे आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. असं ॲझ्युम मीन मेथडमध्ये असे एकूण आपल्याला 5 कॉलम करायचे. आता बघ पहिला कॉलम आहे तुमचा क्लास. जे प्रश्नामध्ये क्लास दिले आहेत ते आहे तसे लिहून घ्यायचे. बघा पहिला क्लास कुठून दिला आहे, 300 to 400. त्यानंतर 400 to 500, परत 500 to 600, त्यानंतर 600 to 700 आणि लास्टचा क्लास दिला आहे तुम्हाला 700 to 800. जे क्लास प्रश्नामध्ये दिले ते आहे तसं क्लास तयार करून घ्यायचं, लिहून घ्यायचं. आता क्लास मार्क्सचा कॉलम, क्लास मार्क कसा काढायचा आहे, काय फॉर्म्युला आहे क्लास मार्क्सचा, बघा घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले काय फॉर्म्युला आहे क्लास मार्क्सचा, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन किती करायचं 2. आता पहिला क्लास किती तुमचा 300 टू किती आहे 400. मग जो पहिले लिमिट असते त्याला म्हणायचं लोअर लिमिट, आणि जे दुसरं लिमिट असते त्याला म्हणायचं अप्पर लिमिट. म्हणजेच काय, या क्लासची मर्यादा कुठून कुठंपर्यंत आहे, 300 पासून 400 पर्यंत. म्हणजे कमीत कमी 300 आणि जास्तीत जास्त किती असणार आहे 400. आपला फॉर्म्युला काय, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. मग अप्पर लिमिट किती आहे तुमचं 400 प्लस लोअर लिमिट किती आहे 300 आणि अपॉन किती करणार आहे 2. 400 प्लस 300 ॲडिशन किती येते 700 अपॉन 2. आता 700च्या हाफ किती आन्सर येते तुमचं 350 आन्सर येते. म्हणजे तुमचा पहिला क्लास मार्क किती येणार आहे तर 350. आता दुसरा क्लास मार्क पण कसा काढायचा, 2 क्लासची ॲडिशन सेम ह्या फॉर्म्युलाने काढायचा. 2 क्लासची ॲडिशन अपॉन 2. आता 500 आणि 400 ॲडिशन किती येणार आहे 900 ॲडिशन येणार आहे अपॉन 2. 900च्या हाफ म्हणजे किती आन्सर किती येणार तुमचं 450. आता बघ अशीच पण सांगितलं पहिले 2 आहेत ते फॉर्म्युल्याने काढून घ्यायचे, नंतर कसं काढायचे काय ट्रिक सांगितलेली. पहिल्या 2 ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघायचा, 350 आणि 450 कितीचा डिफरन्स आहे तर 100चा डिफरन्स आहे. मग आता पुढे 100 काउंट करत जायचं आणि पुढचे क्लास मार्क लिहित जायचे. आता 450मध्ये 100 ॲड केल्यावरती तुम्हाला तुमचं 550. परत 550मध्ये 100 ॲड करा किती मिळणार आहे 650. परत 650मध्ये 100 ॲड करा म्हणजे तुमचं आन्सर किती येणार आहे 750. आता तिसरा कॉलम आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. सगळ्यात आधी ए कोणाला म्हणायचं, ए म्हणजे ॲझ्युम. एलाच आपण काय म्हणणार आहे ॲझ्युम. ॲझ्युम म्हणजे मराठीत काय तर ॲझ्युम म्हणजे गृहीत धरणे. आता ॲझ्युम हा कोणता गृहीत धरायचा, कोणाला ॲझ्युम करायचा तर ॲझ्युम हा क्लास मार्कच्या कॉलममधला ॲझ्युम करायचा. कोणत्या कॉलममधला क्लास मार्क. क्लास मार्कच्या कॉलममधल्या मधल्या संख्येला काय म्हणायचं ॲझ्युम म्हणायचं. आता बघा जर क्लास मार्कच्या कॉलममध्ये क्लास मार्कच्या या कॉलममध्ये जर एकूण 5 संख्या असतील तर यातली मधली संख्या कोणती येत्या तर 3 नंबरची संख्या मधली येत्या. मग ह्या तिसऱ्या संख्येला आपण काय म्हणणार आहे ए म्हणणार आहे. आता 5 संख्या असतील तर आपण बरोबर मधली संख्या सांगू शकतो. जर 4 संख्या असतील तर याच्यामधली आपण मधली संख्या सांगू शकतोय का तर नाही सांगू शकत. मग ॲझ्युम कुणाला म्हणायचं, दुसऱ्या संख्येला ॲझ्युम म्हटलं तरी पण चालते किंवा तिसऱ्या संख्येला ॲझ्युम म्हटलं तरी पण चालते. जरी दुसऱ्या संख्येला ॲझ्युम म्हणून
सॉल्व केलं असा किंवा तिसऱ्या संख्येला ॲज्युम मानून सॉल्व केलं असा तरी पण तुमचा आन्सर काय येते तर सेमच येते. म्हणजे जर 4 संख्या असतील तर दुसऱ्या संख्येला ए म्हणलं असं तरी चालते किंवा तिसऱ्या संख्येला ए म्हणलं असं तरी पण चालते. ॲज्युम हा कोणत्या कॉलममधला फिक्स करायचा तर क्लास मार्कच्या कॉलममधला. आता क्लास मार्कच्या कॉलममध्ये किती संख्या आहेत एकूण 5 संख्या. म्हणजे कोणत्या संख्येला ए म्हणणार तर तिसऱ्या संख्येला काय म्हणणार आहे आपण ए. डी आय इज इक्वल टू काय सांगितलं आहे एक्स आय मायनस ए. म्हणजे हा तुमचा कॉलम कोणता आहे एक्स आय. मग कुणाकुणाची सबस्ट्रॅक्शन करायची आहे एक्स आय मायनस ए. व्हॅल्यू कुणाची काढायची आहे डी आयची. मग एक्स आयची पहिली व्हॅल्यू किती आहे हा एक्स आयचा कॉलम आहे. एक्स आयची पहिली व्हॅल्यू किती आहे 350. साईन कोणता आहे मायनस. एची व्हॅल्यू किती आहे 550. आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन 550 मधून 350 मायनस केल्यावरती तुमचा आन्सर किती येते 200 येते. साईन कोणतं प्लस मायनस मायनस आणि साईन कोणत्या नाव संख्येचं येते बिगर नंबरचं. म्हणजे साईन कोणतं येणार आहे याला मायनस आहे. आता सेम तसंच दुसरं किती येणार आहे डी आयची व्हॅल्यू काढायची आहे एक्स आय आणि एचे सबस्ट्रॅक्शन. दुसरी एक्स आयची व्हॅल्यू किती आहे तर 450 मायनस एची व्हॅल्यू चेंज होणार आहे काय तर नाही. प्रत्येक याच्यामध्ये एची व्हॅल्यू सेमच येणार आहे. म्हणजे एची व्हॅल्यू येणार आहे तुमची 550. आता 550 मायनस 450 आन्सर किती येणार आहे तुमचं 100. प्लस मायनस मायनस आणि साईन कोणत्या संख्येचं तर बिगर नंबरचं. म्हणजे साईन कोणतं येणार आहे याला मायनस. आता पुढचं कॅल्क्युलेशन किती येणार आहे 550 मायनस 550 म्हणजे कॅल्क्युलेशन किती येणार आहे 0 येणार आहे. आता पुढचं बघा एक्स आय मायनस ए. पुढची एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 650 मायनस एची व्हॅल्यू किती आहे 550. म्हणजे कॅल्क्युलेशन तुमचं किती येणार आहे 100 येणार आहे. प्लस मायनस मायनस आणि साईन बिगर नंबरचं मोठ्या साईन कोणतं येणार आहे तुमचं प्लस येणार आहे. पुढचं कॅल्क्युलेशन 750 मायनस एची व्हॅल्यू किती येणार आहे 550. म्हणजे तुमचं ॲन्सर किती येणार आहे 200 आणि साईन काय येणार आहे प्लसच येणार. आता इथं पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ज्या वरच्या व्हॅल्यू आहेत 0च्या वरच्या व्हॅल्यू आहेत त्या निगेटिव्हमध्ये आल्यात. आता बघा 0पासूनच्या खालच्या व्हॅल्यू आल्या त्या सेम त्याच आल्यात. बघा इथं पण 100 आहे इथं पण 100 आहे इथं पण 200 आहे आणि इथं पण किती आहे 200. फक्त साईन 0च्या खालची साईन काय होतं चेंज. म्हणजे 0च्या वरच्या व्हॅल्यूची तुम्ही कॅल्क्युलेशन केली 0च्या खालच्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन केलं नाही तरी पण चालते. ज्या व्हॅल्यू आहेत त्या आहे तशाच लिहायच्या फक्त साईन मायनसचं काय द्यायचं प्लस द्यायचं. हा कॉलम लक्षात आला. आता पुढचा कॉलम आहे आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कोणती द्यायची बरं तर जी प्रश्नामध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली असते ती. पहिला कॉलम असते तो म्हणजे क्लासचा आणि दुसरा कॉलम असते तो म्हणजे फ्रिक्वेन्सीचा. आता बघ पहिली फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 80 दिला. त्यानंतर 2 नंबरची किती दिला 110 दिला. त्यानंतर 120 70 आणि लास्टची किती दिला 40. ज्या फ्रिक्वेन्सी दिल्या त्या आहे तशा लिहून घ्यायच्या. तर शेवटचा कॉलम काय एफ आय आणि डी आय. हा एफ आयचा कॉलम आणि हा डी आयचा कॉलम. म्हणजे ह्या दोनचा गुणाकार. आता 8 × 2 किती आन्सर येते 16 आणि फक्त 0 मोजून घ्यायचं. ह्या 2 आणि हा 1 म्हणजे एकूण किती 0 येणार आहे 2 आणि साईन कोणतं येणार आहे मायनस. त्यानंतर 11 × 1 किती आन्सर येणार आहे 11. परत 0 मोजून घ्या या 2 आणि ह्या 3. साईन कोणतं येणार आहे मायनस. 0 × 120 आन्सर किती येणार आहे 0. आता 7 × 1 7 आणि परत किती 0 येणार आहे 3. 4 × 2 किती येणार आहे 8 आणि परत किती 0 येणार आहे 3. शेवटच्या कॉलमच्या ॲडिशनला ॲडिशन कोणत्या सिम्बॉलवर डिनोट करायची सिग्मा. कशाची ॲडिशन करायची आहे एफ आय आणि डी आय इज इक्वल टू. आता ह्या कॉलमची ॲडिशन बघा हा मायनस आणि हा मायनस. मायनस मायनस काय असते प्लस असते. 16,000 आणि 11,000 ॲडिशन किती येतात 112. म्हणजे तुमची ॲडिशन किती येणार आहे 27,000 आणि साईन कोणतं येणार आहे आता मायनस मायनस प्लस करतो आणि साईन कोणत्या संख्येचं बिगर नंबरचं. मग बिगर नंबर कोणता आहे तुमचा 16,000 त्याचं साईन येणार आहे. त्यानंतर आता हा प्लस आणि हा प्लस 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 7,000 आणि 8,000 म्हणजे ॲडिशन किती येणार आहे तुमची 15,000 आणि ह्याला साईन कोणतं असणार आहे प्लस. आता हा प्लस आणि हा मायनस प्लस मायनस मायनस मग 27,000 मायनस किती करणार 15,000 म्हणजे सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे तुमची 7 - 5 येणार 2 आणि 2 - 1 किती येणार आहे 1 आणि साईन कोणत्या संख्येचं येतं आपण बिगर नंबरचं. मग 27,000 मोठं का 15,000 मोठं तर 27 म्हणजे त्याचं साईन कोणतं येणार आहे मायनस. म्हणजे याचं ॲडिशन किती आहे मायनस 12,000. त्यानंतर एन म्हणजे काय तर ह्या कॉलमची ॲडिशन. आता ह्या कॉलमची ॲडिशन किती येते बघा तर येणार 0 7 7 4
ॲडिशन किती येते सांगा. ह्याची ॲडिशन येते तुमची 420. आता फॉर्म्युला लिहायचं, फॉर्म्युलामध्ये काय पुट करायचं तर व्हॅल्यू. तर मीन काढायचं काय फॉर्म्युला आहे ॲज्युम मेथडसाठी, तर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. आता ह्या पूर्ण टेबलमध्ये डी बारची व्हॅल्यू कुठं आहे का, तर डी बार काढायचा पण फॉर्म्युला आहे. डी बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन किती करायचं एन. तर शेवटच्या कॉलमची ॲडिशन किती आहे, सिग्मा एफ आय डी आय आणि अपॉन एन. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन एन प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये हेच करायचं. आता शेवटच्या कॉलमची ॲडिशन किती आहे तर -12,000 अपॉन एनची व्हॅल्यू किती आहे 450. आता या दोघांची डिव्हिजन करायचे. हा 1 हा 1 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. तर कितीनं भाग जातो परत आली तर काय काय राहिलं -1200 आणि अपॉन किती राहिलं तुमचं 42. बरोबर आहे. आता 2 2 चा 4, 2 1 चा किती येणार आहे 1, परत 2 6 चा 12 आणि परत किती 0 म्हणजे किती राहिलं तुमचं -600 आणि अपॉन किती राहिलं 24. त्यांची डिव्हिजन करू. 21 आणि 6 21चा टेबल येतो आहे 21 किती येते 21 किती येते 42 आणि 21 3चा किती येते 63. म्हणजे कितीचा वेळ भाग जाणार आहे पुढचा 42. 60मधून 42 मायनस केल्यावरती आन्सर किती होणार आहे तुमचं 8 आणि इथे किती होणार आहे 1. परत 21 18ला भाग जातोय काय नाही, मग काय करणारा पॉईंट देणार आणि ह्याच्यावरती 0 काय करणारा वाढणार. आता कितीचा भाग जातोय बघा, परत 1 0 वाढणार. बरोबर आहे. मग 21 8 21 गुणिले 7 करून बघूया. 7 गुणिले 14 म्हणजे 147. 21 गुणिले 8 करून बघूया. 8 1 8 आणि 8 गुणिले 16 168 येते. आणि 21 गुणिले 9 करून बघूया. 9 1 9 आणि 9 गुणिले 18 म्हणजे मोठी संख्या येतात. म्हणजे कितीचा भाग जाणार आहे तुमचा 8चा आणि किती येते संख्या 168. मग 180 मधून 168 गेला किती होतं बघा, 10 मधून 8 गेला येतो 2, इतरांना 7, 7 मधून 6 गेल्यावरती 1 आणि इथं 0. आता 21 ते 12ला भाग जातोय काय नाही, मग काय करायचं पॉईंट द्यायचं आणि ह्याच्यावरती 0 काय करायची वाढवायची. आता परत 21 गुणिले 5 5 1 5 गुणिले 10 म्हणजे 105 आणि 21 गुणिले 6 करा 6 दुणे 12 म्हणजे 126 ही मोठी संख्या येते. म्हणजे कितीचा भाग जाणार आहे तर 5चा भाग जाणार आहे आणि रिमाइंडर उरणार आहे किती 105. मग 120 मधून 105 गेल्यावरती किती होणार आहे, किती होणार आहे 15 होणार आहे. परत 21 ते 15ला भाग जातोय काय नाही, म्हणजे परत 1 0 आपण काय करणार आहे वाढवणार आहे. परत आता बघा कितीचा भाग जातोय 21 सक्क किती येते 126. 21 सत्ते करून बघूया. 21 सत्ते 147 म्हणजे कितीचा भाग जाणार आहे इथं 7चा आणि रिमाइंडर किती होणार आहे तुमचं 147. आता बघा पॉईंट नंतर ना किती डिजिटपर्यंत उत्तर काढायचं, तर पॉईंट नंतर 2 डिजिटपर्यंत उत्तर काढायचं. पॉईंट नंतर किती डिजिट आल्यात आपली, तर 2 डिजिट आल्यात. इथंपर्यंतच उत्तर स्टॉप करायचं. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 28 पॉईंट किती आले 57. आणि साईन कोणतं देणार आन्सरला 600ला साईन कोणतं आहे मायनस, म्हणजे आन्सरला पण साईन कोणतं देणार आहे तुम्ही मायनस साईन देणार आहे. इथं डिव्हिजन करून दाखवलं. आता ही झाली कोणाची व्हॅल्यू डी बारची. आता आपल्याला काय काढायचं आहे डी बार काढायचं आहे काय नाही, तर आपल्याला काय काढायचं आहे तर मीन काढायचं. तर मीन काढायचं काय फॉर्म्युला आहे बघा, मीन कशाला डिनोट करतो आपण एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. आता ए कुणाला म्हणते आपण, एची व्हॅल्यू किती आहे तुमची 550 प्लस डी बारची व्हॅल्यू किती आहे -28 पॉईंट किती आहे 57. आता प्लस मायनस काय असतं मायनस. आता 550 प्लस मायनस मायनस आणि 28 पॉईंट किती देणार आहे 57. तर ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. बघा आता 28 कुठं लिहिणार, इथं लिहिलं 28
हा पॉईंट आणि इथं किती येणार 57. आता बघा इथं पण पॉईंट द्यायचं, इथं काय नाही म्हणजे किती द्यायचं 0. त्या दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन. आता इथं किती येणार 10, 10 7 किती येणार आहे 3, इथं 9, इथं किती येणार 4 पॉईंट, इथं 8, 8 मायनस 8 किती येणार आहे 0, 5 मधून 2 केल्यावरती किती होणार आहे 3 आणि इथं किती राहणार आहे तुमचं 5. ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे किती येणार 550 आणि सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे 28. इथं पॉईंट आहे 7, तिथं काय नाही म्हणजे पॉईंट असेल वरती 0. आता याची सबस्ट्रॅक्शन 10 मायनस 7 किती येणार आहे 3, इथे किती येणार आहे तुमचं 9, 9 मायनस 5 किती येणार आहे 43. आता इथं काय होणार आहे तुमचं 9, 9 मायनस 8 किती येणार आहे 1 येणार आहे. त्यानंतर इथं 5 मायनस 2 किती आन्सर येणार आहे तुमचं इकडचं एक मिनिट म्हणजे इथे किती राहणार 4, 4 मायनस 2 किती आन्सर येणार आहे तुमचं 2 येणार आहे आणि 5 हा ॲज म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती येणार आहे 521 अपॉन किती येणार आहे 43. हा तुमचा काय असणार आहे मीन असणार आहे 521 अपॉन 43. आणि तुम्हाला ह्याला युनिट काय देते रुपीज, म्हणजे तुम्ही मीनला पण तुमच्या युनिट काय देणार रुपीज. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 7. बघा काय लक्षातच आलं नसेल, काय कळालं नसेल तर विचारा खाली कमेंट बॉक्समध्ये.